नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बीड जिल्हा आजूबाजूचा परिसर त्यांनी मांडलेलं थैमान, त्याच्यामध्ये ठेवीदारांचं झालेलं अतोनात नुकसान, ठेवीदारांची परेशानी, ठेवीदारांची चिंता या विषयावर आपण मागील अनेक दिवसापासून बोलतोय आणि या विषयाचाच एक भाग म्हणजे उद्या संघर्ष समिती आणि सचिन उबाळे हे उपोषणास बसत आहेत आणि आमच्याकडे काही ठेवीदारांचे पण पत्र येत आहेत की त्याला उत्स्फूर्त पाठिंबा राहील। छान आहे, सगळ्या ठेवीदारांनी एकत्र यावं, जे काही बाकीचं सगळं असेल ते सोडून द्यावं, सगळ्या ठेवीदारांनी एकत्र यावं, निस्वार्थीपणाने एकत्र यावं आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करावा। तर आपण पाहतोय आतापर्यंत सगळं तेच झालं, म्हणजे वकिलांची ऑडिओ क्लिप येते, वकील म्हणतात आमचं हे आमचं ते, वकिलांची ऑडिओ क्लिप वेगळीच, सुरेश कुटे असो किंवा तुमचे परभणी असो किंवा बियाणी असो यांच्या स्वतःचे व्हिडिओज फेसबुकवरचे, त्या व्हिडिओतून त्यांनी केलेलं आव्हान आम्हाला समजून घ्या, पैसे येत आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टीचं आमचं काही देणं घेणं नाही। तुमच्या ICICI बँक असो, HDFC बँक असो, SBI असो, काय जे असेल तुमचं ऍक्सिस असो, या कुठल्याही गोष्टीचं आमचं देणं घेणं नाही। तुमच्या बीजीचं आमचं देणं घेणं नाही, तुमच्या फॉरेन फंडिंगचं आमचं देणं घेणं नाहीये, बिलकुल नाहीये। त्याच्याबरोबर तुमचे ते DD शर्मा यांचे आमचं देणं घेणं नाही। नको, एवढे मोठे मोठे नावं ठेवीदारांना पाहिजेच नाहीये। फक्त ठेवीदारांना एक अपेक्षा होती, आपल्या तुमच्या तिघांच्या व्हिडिओमुळे ठेवीदारांना एक अपेक्षा होती की बाबा थांबा, होईल काहीतरी, पण काही होताना दिसत नाहीये, फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत। मग ते सुरेश कुटे असू द्या किंवा ते बियाणी असू द्या किंवा परभणी असू द्या, यांचे जिथं जिथं प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीची लिस्ट पोलिसांच्या हातात असायला पाहिजे। त्या प्रॉपर्टीमध्ये किती प्रॉपर्टी गहाण ठेवलेल्या आहेत, किती प्रॉपर्टी स्वतःच्या मालकीच्या आहेत, किती प्रॉपर्टीवर कर्ज आहे, कितीवर नाहीये, या सगळ्यांचा ताळमेळ मग ते तिघांचे, ते म्हणजे फक्त सुरेश कुटे म्हणूनच नाही, सगळ्यांचेच, मग तो गुळाचा कारखाना, नॅशनल शुगरचा कारखाना, त्याच्यातली हिस्सेवारी, मग ते तुम्ही बांधलेले प्लॉट्स, अपार्टमेंट, घेतलेल्या जमिनी वगैरे, या सगळ्या गोष्टीची पडताळणी पोलिसांनी पटपट करणं जरुरी, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पोलिसांनी करणं जरुरी। त्याच्याच बरोबर फक्त एकटे सुरेश कुटे, एकटे बियाणी किंवा एकटे परभणी हे जमणार नाही, यांचं संचालक मंडळ कुठे, यांच्या संचालक मंडळाला पण अटक होणं जरुरी, सगळ्यांच्या संचालक मंडळाला अटक होणं जरुरी। संचालक मंडळाचे हितसंबंध कुठे आहेत, संचालक मंडळाने तिथं गपला केलाय का, या गपल्यामध्ये संचालक मंडळाचा काही भाग आहे का, मग त्यांनी ती प्रॉपर्टी त्यांच्या नातेवाईकाच्या वगैरे कोणाच्या नावाने केली आहे का, किंवा या संचालक मंडळाच्या माध्यमातून नातेवाईकांनी त्याचा फायदा घेतलाय का, याचा पण तपास व्हायला पाहिजे। या सगळ्या मल्टी स्टेटचे जे कोणी मॅनेजर असतील, जे व्यवस्थापक असतील, जे शाखा व्यवस्थापक असतील, जे शाखेचे मुख्य असतील किंवा यांच्यावर जे कोणते अधिकारी असतील, मग ते सोडून गेलेले राहू द्या किंवा सध्या कार्यरत असलेले राहू द्या, कारण नाही ते सोडून गेलेले म्हणायचं नाही नाही हे सगळं व्हायच्या अगोदरच आम्ही सोडून गेलो होतो, तसं नाही। कारण हे काही त्या दिवशी ज्या दिवशी उघड झालं त्या दिवशीचा घोटाळा नाहीये, हा सगळ्यांचा घोटाळा खूप जुना आहे। हा फुगा फुटला त्या दिवशी, ज्या दिवशी ती ईडीची रेड झाली, बाकीच्या दोघांचंही वाजलं, म्हणजे सायरामचं आणि राजस्थानीचं, तर तो विषयच नाहीये। किंवा आणखीन एक स्टेटमेंट केलं जातंय, राजस्थानवाला सांगतोय आमचे पैसे ज्ञानराज आहेत, त्या गोष्टीचा आणि ठेवीदारांचा काही संबंध नाही। तुमचे पैसे कुठे, तुम्ही कुठं ठेवले, कोणाला विचारून ठेवले, कोणाचा विश्वास संपादन करून ठेवले, हे सगळं तुमच्याकडे, हे सगळं तुम्ही तुमचं बघा। तुम्हाला ठेवीदारांचे पैसे द्यायचे आणि त्याच्यासाठीची ही गोष्ट, ही मूव्ह करणं जरुरी आहे। स्वतः त्याचे अध्यक्ष, त्याच्यानंतर उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि बाकीचे सगळे मेंबर, जे जे काही तुमच्या बॉडीमध्ये असेल त्या सगळ्या बॉडी मेंबर्सना ताब्यात घेणं जरुरी आहे। त्याच्याच बरोबर या बॉडी मेंबर्स मधून, यांच्या बैठकीमधून, या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सहकार्याने जे फंड दुसरीकडे गेलेत, जे की ठेवीदाराच्या ठेवी होत्या त्या दुसरीकडे गेल्यात, दुसरीकडे वापरले गेल्यात, मग ते स्वतःची प्रॉपर्टी घेण्यासाठी वापरलेला असतो किंवा स्वतःचं बडेजावपणा दाखवण्यासाठी वापरलेला असेल, जे काय असेल या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ लावला पाहिजे। आता या स्टोरीमध्ये नकोच कुठल्या ते फॉरेन फंडिंग आणि बीजिंग, काही नको, ती स्टोरीज नको, आता ती स्टोरी थांबवून टाकायची। त्या स्टोरीमध्ये तथ्य नाहीये। एवढं सगळं झालं, सोलापूरच्या मिटिंगा झाल्या, 12 भानगडी झाल्या, बाकी हे दोघंही फेसबुकवर यायचे, त्याच पद्धतीने हे बोलत होते, महिना थांबा, 2 महिना थांबा, 8-8 महिने, 6-6 महिने झाले। त्याचबरोबर या सगळ्या प्रॉपर्टी जप्त करायच्या। आणखीन एक गोष्ट, कुटे यांच्या वकिलांनी जो व्हिडिओ ऑडिओ कॉल व्हायरल झाला त्याच्यामध्ये कुटे यांच्या वकिलांनी सांगितलं की आमच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्या तुम्ही घ्या,
जर समजा ही गोष्ट असेल तर पोलीस डिपार्टमेंटनी या गोष्टीचा पण तपासणी करून बघावी की असं काही आहे का, असं काही करता येतं का, लिगल राय वगैरे घेऊन, कारण आता मॅटर कोर्टात आहे. आणि हे जर करता येत असेल तर मग क्लिअर प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, त्या क्लिअर प्रॉपर्टीज असं काही करता येऊ शकतात का की 7-8 जणांनी 10-15 जणांनी एकत्र मिळून घेणं, जेणेकरून की ठेवीदारांचा पैसा कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने बाहेर निघत. या सगळ्या गोष्टी मात्र ही जी संघर्ष समिती आहे या संघर्ष समितीच्या माध्यमातून, कारण खूप ठेवीदार एकत्र जर येत असतील, अनेक जिल्ह्यातले दुसऱ्या जिल्ह्यातले पण ठेवीदार इथे येत असतील आणि या सगळ्या मल्टी स्टेट जर ठेवीदार एकत्र असतील तर ही एक मोठी मूव्ह होईल जिल्ह्यासाठी, ही एक मोठी मूव्ह होईल ठेवीदारांच्या हितासाठी. त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट मांडणं जरुरी आहे की मध्ये डीवायएसपी गोल्डे यांनी एक प्रेस नोट काढली होती. त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं होतं की ज्यांना कोणाला काही कंप्लेंट्स करायच्या त्या कंप्लेंट्स तुम्ही तुमच्या एरियातल्या पोलीस स्टेशनला जाऊन करा आणि बीड शहरातले जे लोक असतील त्यांनी एसपी ऑफिसला येऊन त्या ठिकाणी कंप्लेंट करावी. पण हे जरी होत असलं तरी बऱ्याच ठेवीदारांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये डावललं जात आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचा सेपरेट गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये आणि त्यांचं म्हणणं असं की जर सेपरेट गुन्हा दाखल होत असेल तर त्या गोष्टीला वेटेज असतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सेपरेट गुन्हा दाखल करण्यासाठी अडचण कुठे आहे, जर अडचण असेल तर नेमकी काय अडचण आहे. ही कृती ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी भरपूर उपयुक्त होईल. पैसे परत मिळण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो कारण कोर्टाची प्रोसेस असेल तर काल ज्यावेळेस कुठे यांना कोर्टामध्ये आलं होतं त्यावेळेस असंख्य ठेवीदार तिथे आम्हाला भेटले. त्याच्यातल्या बऱ्याच ठेवीदारांनी त्यांच्या वकिलांशी प्रत्यक्ष बोलणं पण झालं, कुटेंच्या वकिलांशी, आणि त्यांचं कुटेंच्या वकिलांचं हे पण म्हणणं होतं की आम्ही प्रॉपर्टी करून द्यायला तयार आहे तुमच्या नावाने. मग आता ते प्रॉपर्टीची व्हॅल्यू आणि त्या दृष्टीने काही मूव्ह करता येतं का, एक 7-8 ठेवीदार 10-12 ठेवीदार एकत्र येऊन तसं काही करता येतं का, या गोष्टीचा विचार. आणखीन एक गोष्ट आहे, पोलीस डिपार्टमेंटनी या ज्या सगळ्या बँक आहेत, या सगळ्या बँक जिथून यांनी लोन घेतलेले किंवा जिथे यांनी पैसे ठेवलेले आहेत, या सगळ्या बँकेना एक पत्र द्यायला पाहिजे की तुमचे जे काही व्यवहार असतील तुमच्या अकाउंटमध्ये इथून पुढे जे काही पैसे येतील ते पैसे तुम्ही त्या अकाउंटमध्येच ठेवायचे, पण त्या पैशाची कुठेही ट्रान्सफर म्हणजे दुसऱ्यांना देणं हे पोलिसाला विचारल्याशिवाय, पोलिसाची संमती गेल्याशिवाय करायचं नाही. असं जर झालं तर तो जो येणारा पैसा आहे तो पैसा तिथंच थांबून राहील. आणखीन एक गोष्ट करावी, जिथं प्रॉपर्टीचं लोन आहे त्या प्रॉपर्टीचं लोन ज्या बँकेकडून घेतलेलं आहे तर या सगळ्या बँके, एमएससी बँक वगैरे या सगळ्या बँकेला पण पोलिसांनी पत्र द्यायला पाहिजे की तुमच्या लोनचे अमाऊंट जे काही असेल ते तुम्ही कोणत्या बेसिसवर वगैरे दिलं याची तर डिटेल माहिती आम्हाला पाहिजेच. म्हणजे तो हिशोब नेमका कसा लावला, एवढे मोठे आकडे कसे झाले याची तर माहिती घ्यायलाच पाहिजे. पण त्याच्याच बरोबर या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये ही प्रॉपर्टी अशी वापरली आहे, जे काही तपासात सापडलं असेल त्या गोष्टीनुसार त्या बँकेसमोर मांडून याच्यामध्ये जोपर्यंत या पोलिसांचा पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी लिलावात काढू नये अशा प्रकारचं पण पत्र पोलिसांनी त्यांच्या लिगल नियमानुसार अशा प्रकारचं जर पत्र दिलं आणि यांच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीची विक्री जर थांबवली, या प्रॉपर्टीचा लिलाव जर थांबवला आणि या सगळ्या गोष्टी जर ठेवीदारांच्या हितासाठी वापरल्या तर एक तर ठेवीदारांचं हित होईलच होईल, पण बीड पोलिसांनी काहीतरी वेगळं केलंय, इतिहास केलाय या सगळ्या फ्रॉडमध्ये, ही गोष्ट पण समोर येईल. त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओतून मला हे म्हणायचे की ठेवीदारांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा, तुमच्या प्रत्येकाचे मतं मांडून एक छान ड्राफ्ट करून मग तो ड्राफ्ट फक्त इथंच एसपीला द्यायचा आहे किंवा आणखीन जिल्हाधिकाऱ्याला द्यायचा आहे किंवा वरच्या लेवलला द्यायचा आहे, जे काय करायचंय. याच्यात आणखीन एक गोष्ट केली तर बरं होईल, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन, या मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनच्या रजिस्ट्रारला जर या सगळ्या गोष्टी ज्ञात केल्या गेल्या तर त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस रजिस्ट्रार पण याच्यात आणू शकतो आणि त्याच्यानंतर लोकापाल तिथून नियुक्त जर केलं गेलं तर त्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन वेगळं होईल. आणखीन एक गोष्ट अशी करता येऊ शकते की या सगळ्या जर ठेवी त्या मल्टी स्टेटच्या जर ग्राहकांच्या ठेवी तुम्ही तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्यात, त्या ठेवींचा वापर करून तुम्ही प्रॉपर्टीज घेतल्यात वगैरे, जे काही सगळे कुटाने तुम्ही केलेत ते सगळे कुटाने म्हणजे फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये मग ईडीची चौकशी पण लागू शकते. हे जे जमले आहेत, आमचे पैसे येणार आहेत, आमचे हे होणार आहे, या जमल्यात नको, आता बस झालं. हे जमले 8-9 महिने चालले, 8-9 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय. आता मात्र त्रस्त होतोय. कोर्टामध्ये ज्यावेळेस आम्ही ठेवीदारांना पाहतो त्यावेळेस त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर खेद होतो, दुःख होतं. बऱ्याच महिला पण तिथं आल्या होत्या
म्हणजे ठेवीदार किती त्रस्त आहेत, किती परेशान आहेत. म्हणून आत्ताच या व्हिडिओत मांडतोय मी. तर या गोष्टी जर केल्या तर मात्र ठेवीदारांच्या हिताची मुवमेंट होईल असं आमचं मत आहे. म्हणून हा व्हिडिओ आपल्या समोर आणत आहे. धन्यवाद मित्रांनो.